जसजशी शहरे वाढू लागली तसतशी माणसातली माणुसकी कुठेतरी संपत चालली आहे असे दृश्य पाहावयास मिळते. परंतु काही संस्था अशाही आहेत त्या आजही माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करतात. सोलापुरातील आस्था रोटी बँकेने अशीच एक माणुसकी जोपासणारे काम केले आहे. मंगल दृष्टी निराधार आश्रम येथील उषा गोविंद पोबत्ती या आजीचे निधन झाले. या आजी गेल्या 10 वर्षांपासून मंगलदृष्टी निराधार आश्रमामध्ये राहत होत्या. पण आजीची तब्येत खराब झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. पण 16 मार्च 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आजी निराधार होत्या, त्यांचे कोणीही नव्हते. अखेर आजीचे अंतिम संस्कार आस्था रोटी बँकेतर्फे पूर्ण करण्यात आले. अंतिम संस्कारावेळेस मंगलदृष्टी निराधार आश्रमच्या व्यवस्थापिका रजनी भाटिया, सतीश मालू, आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे, नीलिमा हिरेमठ यावेळी उपस्थित होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील उपस्थितांनी केली. अशा संस्थांचा आदर्श घेऊन येणाऱ्या नवीन संस्था, संघटना, प्रतिष्ठान, मंडळे याने देखील सामाजिक भान राखत काम करावे हीच अपेक्षा निराधार, अंध, अपंग यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. उपविभागातील नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 यांना दर सोमवारी व गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या कामानिमित्त भेटता येईल. संबंधित वेळेत तक्रारदार नागरिक, अभ्यागत आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 कार्यालय येथे भेट द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 यांनी केले आहे. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. शिवाजी सामंत यांनी लिहिलेल्या छावा या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ज्या मराठी पुस्तकावर आधारित आहे त्याबद्दलही देशभर उत्सुकता निर्माण झाली आहे. या कादंबरीवर आधारित बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेली 40 दशके मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कादंबरी त्यामुळे अमराठी वाचकांच्याही चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने छावा कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी हे भाषांतर केले आहे. छावाच्या यशानंतर देशातील आणि अगदी जगातील कोपऱ्यातूनही या कादंबरीबद्दल विचारणा होऊ लागली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने यापूर्वीच या कादंबरीच्या इंग्रजी भाषांतराच्या कामास सुरुवात केल्याने चित्रपटाचा मुहूर्त साधत छावाची इंग्रजी आवृत्ती बाजारात उपलब्ध करणे शक्य झाले असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता यांनी सांगितले. मागील महिनाभरात छावा कादंबरीची मागणी प्रचंड वाढल्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊसने या कादंबरीची पेपरबॅकमधील विशेष आवृत्तीही प्रकाशित केली आहे. याशिवाय हिंदी प्रकाशकांनीही विशेष आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यामुळे छावा कादंबरी वाचकांना आता विविध भाषांमध्ये नव्या ढंगात अनुभवायला मिळणार आहे. विद्युत फीडर बंद करताना चूक झाली. डीपीवर चढलेल्या मुस्ती गावच्या कुमार तानाजी घाडगे वय 27 या तरुणाला 11,000 व्होल्ट विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. जमिनीपासून 35 फुटांवर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला. तब्बल 4 तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला. शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली. 5 वर्षात एकसारखी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली आहे. संगदरी मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राचप्पा नागप्पा बसुटे यांच्या शेताजवळ 2 डीपी आहेत. 1.5 महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगदरी गावच्या फीडरवर घेतले होते. ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिली नाही. त्याने नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले आणि संगदरीच्या फीडरवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले आणि परिणामी ही दुर्घटना घडली. कुमार याला महावितरणच्या कामाचा काहीसा अनुभव होता. 3 भाऊ असलेल्या घाडगे कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा. तो अविवाहित होता. आपल्या गावची लाईट कशी काय नाही, गावच्या डीपीत काही बिघाड झालाय का हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला होता. त्याला जमादार याने प्रवृत्त केले होते. त्या डीपीवरून वीज पुरवठा सुरू होता. वर चढल्यावर तारेला त्याचा हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले. डीपीवर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना देखील जमादार याने कुमार घाडगेला डीपीवर चढवले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी जमादार विरुद्ध वळसंग पोलिसात
गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पुढील तपास करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन गावचे सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. होडगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 8 सदस्यांनी एकत्र येऊन तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी दाखल केला. सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड याच्या विरुद्ध तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेल्या प्रस्तावावर सुभाष रामचंद्र पाटोळे, निसार अहमद कांबळे, गायत्री कुणाल ठक्के, मीना घनश्याम पोरे, नीलम लक्ष्मण भोसले, जिजाबाई अशोक धायगोडे, फातिमा बंदगी नदाफ, मोहन बी मलंग शेख या 8 ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. येत्या 27 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता होडगी स्टेशन ग्रामपंचायतमध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच होडगी स्टेशन हे ग्रामपंचायतीचा कारभार करताना आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. सरपंच होडगी स्टेशन हे ग्रामपंचायतीमध्ये कामामध्ये हयगय कसूर करत आहेत. सरपंच हे ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने करतायत. सरपंच होडगी स्टेशन हे ग्रामपंचायतीच्या ठरावाप्रमाणे अंमलबजावणीत कामामध्ये कुचराई करतात. सरपंच होडगी स्टेशन हे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये सलोखा ठेवून दैनंदिन पारदर्शी कारभार करत नाहीत, अशा तक्रारी दाखल आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्र्यांबद्दल रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांची भन्नाट उत्तरे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का? देवेंद्र फडणवीस: नाही. लाडके उपमुख्यमंत्री कोण? अजितदादा की एकनाथ शिंदे? देवेंद्र फडणवीस: दोघेही माझे लाडके आहेत. मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहोत. लाडके ठाकरे कोण? उद्धव की राज ठाकरे? देवेंद्र फडणवीस: ठाकरे असे आहेत की त्यांना आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडके म्हणायचे. कुठे भानगडीत पडता? गेल्या 5 वर्षात उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही. माझा राज ठाकरेंसोबत संबंध राहिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले आहेत. मारामारी नाही. समोर आले की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो, मात्र काहीही संबंध राहिले नाहीत. लाडका मंत्री कोण? गिरीश महाजन की नितेश राणे? देवेंद्र फडणवीस: लाडका मंत्री योजना सुरू केलेली आहे. त्याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणे अर्जही घेतलेले आहेत. त्याची कार्यवाही सुरू आहे. ती कार्यवाही झाल्यावर याचे उत्तर सांगतो. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मालमत्ता नोंदी, मनुष्यबळ व्यवस्थापन, 100 दिवस अभियान या कामांची माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेली असून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कौतुकाची थाप टाकत सीईओ कुलदीप जंगम यांच्या कामाचे कौतुक केले. सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेल्या पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेस भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. सोलापूर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, सचिन चौरे, सचिन जाधव उपस्थित होते. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या कामावर आधारित कॉफी टेबल बुक विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांना भेट देऊन स्वागत केले. सीईओ कुलदीप जंगम यांनी लाईव्ह संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या मालमत्ता नोंदी, गुगलवरील स्थळांचे चित्रण, जिल्हा परिषदेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणालीची माहिती दिली. समाज कल्याण विभागांतर्गत 8,500 अपंगांनी विविध सुविधा सह घरपोच दिलेल्या सुविधांची माहिती दिली. जिल्हा समाज कल्याण विभागाने केलेल्या UID कामाचे कौतुक केले. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता MIDC आणि होडगी रस्ता MIDCतील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही MIDCतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉ. P. अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते. अक्कलकोट रस्ता MIDC आणि होडगी रस्ता MIDCमध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अक्कलकोट रस्ता MIDC 1992 साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर MIDCतील विकास कामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे. त्यामुळे या दोन्ही MIDCमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता MIDCतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली. याप्रसंगी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर P. अनबलगन यांचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम व सिद्धेश्वर कमटम आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र 100 दिवसीय कृती आराखड्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत काम सुरू आहे. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन व्हावा, तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत पुलकुंडवार मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त M. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपजिल्हाधिकारी महसूल तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तसेच कार्यालय परिसर, कार्यालयातील स्वच्छता, घरे तसेच अभ्यागतांसाठी असलेली स्वच्छतागृहे कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या कार्यालय प्रमुखाची असेल. जिल्हा स्तर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी असे सूचित केले. तसेच जिल्ह्यात गुंतवणूक झाल्यानंतर उद्योग वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, त्या अनुषंगाने गुंतवणूक तसेच पायाभूत प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याचे वातावरण उद्योगस्नेही असले पाहिजे. या अंतर्गत कोणीही अडचण करत असेल तर संबंधितांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवले जात असल्याचेही विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी सूचित केले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन 100 दिवसीय कृती आराखड्याअंतर्गत करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. नाविन्यपूर्ण कामकाजाची ही माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली. प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी प्रांत स्तरावर प्रांताधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सातारा पोलिसांनी पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. सातारा पोलिसांनी महिलेला 1 कोटींची खंडणी स्वीकारताना अटक केली आहे. माहितीनुसार प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने 3 कोटींची मागणी केली होती. त्यापैकी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना त्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक केली. गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेने मंत्री गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मंत्री गोरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र आता याच महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यापैकी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला रंगेहात पकडले आहे. माहितीनुसार सध्या महिला सातारा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून त्या महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे. जयकुमार गोरे यांनी 2017 मध्ये मानसिक त्रास देण्यासाठी स्वतःचे नग्न फोटो व्हॉट्सअपवर पाठवले असा आरोप या महिलेने केला होता. या प्रकरणात गोरे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र 2019 मध्ये या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत गोरे यांना निर्दोष मुक्त करत जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश गोरे यांना न्यायालयाने दिले होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांची प्रशासक ही नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसा निकाल शुक्रवारी सकाळी न्यायालयाने दिला. यापूर्वी मोहन निंबाळकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर ते काही महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासक पदावर जॉईन झाले. परंतु काही दिवसातच त्यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागेवर शहर उपनिबंधक प्रगती बागल यांची नियुक्ती करण्यात आली. पण 15 दिवसातच पुन्हा मोहन निंबाळकर यांनी प्रशासक पदाची ऑर्डर आणली. गुरुवारी 20 मार्च रोजी ते जॉईन झाले. केवळ एका दिवसातच त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सारखं जायचं आणि यायचं
त्या अधिकाऱ्यांना कितपत योग्य वाटतं का एवढा त्रास करून घ्यायचा म्हणून आता पुन्हा निंबाळकर साहेब बस झाले राव, पुन्हा येऊ नका, असा मजेशीर सूर सोलापुरातून ऐकण्यास मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावर दुसऱ्यांदा फेरनियुक्ती करून घेतलेल्या मोहन निंबाळकर यांची चक्क 24 तासातच पुन्हा उचलबांगडी झाली आहे. राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे नेते डॉ. बसवराज बगले यांनी दाखल केलेल्या तातडीच्या याचिकेवर निकाल देऊन मुंबई उच्च न्यायालयाने निंबाळकर यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. डॉ. बसवराज बगले यांनी पणन मंत्री आणि प्रधान सचिवांकडे पुराव्यासहित तक्रारी केल्या होत्या. त्यावर पणन संचालकांचा खुलासा सरकारने मागवला. शिवाय जिल्हा उपनिबंधकांच्या परस्पर पत्रव्यवहार करून बेकायदेशीर कामकाजाचा सपाटा लावल्याने त्यांच्याविषयी जिल्हा उपनिबंधकांनी सुद्धा गंभीर आरोपांचा अहवाल सादर केला होता. डॉ. बगले यांच्या आरोपात तथ्य असल्यामुळे सहकार आणि पणन विभागाने प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी निंबाळकर यांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निंबाळकर यांना सोलापूर समितीच्या प्रशासक पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यापुढे युक्तिवाद झाला. युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे, दाखल केलेले पुरावे, जिल्हा उपनिबंधकाचा गंभीर आणि वस्तुनिष्ठ अहवाल आणि शासनाने केलेली चूक लक्षात घेऊन मोहन निंबाळकर यांच्या नियुक्ती आदेशाला न्यायमूर्तींनी स्थगिती दिली आणि 2 आठवड्यात निंबाळकरांच्या नियुक्तीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश शासनाला दिले. प्रशासक निंबाळकरांना तात्काळ बाजार समितीचा पदभार सोडण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सकाळी झालेल्या सुनावणीत डॉ. बगले यांच्याकडून प्रसिद्ध विधिज्ञ डॉ. गुरबाळा बिराजदार यांनी काम पाहिले. श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती 2025-26 उत्सव अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर, सहसचिवपदी सिकंदर कतारी, सचिवपदी नागेश मंजेली, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार होमकर, उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजनाळकर, अर्जुन शिरकुल, माधवी अंधे, विराज अलकुंटे यांची नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाळ जिल्हा पंतुलू, संजय होमकर, संजय साळुंखे, अक्षय अंजिखाने, सुधीर बहिरवाडे, गणेश चिंचोळी, यतिराज होनमाने, शिवराज गायकवाड, सतीश पायरेली, अर्जुन मोहिते, विश्वनाथ पॅटी, भीमाशंकर जमादार, बिपिन पाटील, विजय कुलथे, लक्ष्मण सरवदे, केतन अंजिखाने, नरेश ताटी, अमर गट्टी, विठ्ठल सरवदे तसेच मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.